तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीच्या मंडळींनो, 28 जुलै 2026 संध्याकाळी ठीक 6:18 या एका मिनिटाला तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे याची तुम्हाला पुष्टीशी कल्पना तरी आहे का? ब्रह्मांडात एक असा भयंकर आणि तितकाच अद्भुत खेळ सुरू होतोय जो पुढच्या 48 तासात म्हणजेच 29 जुलैच्या रात्री 8:04 तुमच्या संपूर्ण अस्तित्वाची उलथापालथ करून टाकणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं. कुंभ राशीच्या मंडळींनो, आजपर्यंत तुम्ही अनेक पौर्णिमा पाहिल्या असतील, अनेकदा गुरुपौर्णिमेला दर्शन घेतलं असेल, पण यावेळी जे घडणार आहे ना ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही विचार करत असाल की मी इतक्या खात्रीने कसं सांगते? कारण यावेळी देवगुरु बृहस्पती, क्रूर ग्रह राहू, कर्मफळदाता केतू आणि तुमचा स्वतःचा राशी स्वामी न्यायदेवता शनी हे सगळे मिळून तुमच्या कुंडलीतील असा एक बंद दरवाजा उघडणार आहेत ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहतात. पण लक्षात ठेवा, हा बदल थेट सुखाचा मार्ग दाखवत नाही. निसर्ग आधी तुमच्यासोबत काहीतरी विचित्र घडून आणतो. आज मी तुम्हाला असे 12 धक्कादायक आणि जिवंत संकेत सांगणार आहे जे सध्या तुमच्यासोबत घडत आहेत, पण तुम्ही वेड्यासारखं त्याकडे दुर्लक्ष करताय. जर यातला एकही सेकंद तुमच्यासोबत घडत असेल ना तर सावधान, हा व्हिडिओ एकही सेकंदासाठी स्किप करू नका, कारण आज तुमचे डोळे उघडणार आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझ्या घरी स्वामी येणार आहेत, माझ्या घरी गुरुदेव दत्त येणार आहे. ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट नक्की करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं आहे तर कमेंट पण केली तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक जण संभ्रमात आहेत की पौर्णिमा 28 तारखेला संध्याकाळी सुरू होऊन 29 तारखेला रात्री का संपते. अनेक ज्योतिषाच्या आणि अभ्यासाच्या मते हा काळ अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मिळ मानला जातो. जेव्हा पौर्णिमा 2 दिवसावर अशी पसरते तेव्हा नकारात्मक ऊर्जा अचानक क्षीण होते आणि सात्विक शक्ती 10 पटीने वाढते. पण आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे 12 संख्या जर तुमच्यासोबत घडत असतील तर गुरुपौर्णिमेचा हा महाबदल तुमच्या आयुष्यात निश्चित आहे. चला पाहूया ते 12 जिवंत संकेत. पहिला संकेत, रात्री 3 ते 5च्या दरम्यान अचानक डोळे उघडणे आणि अव्यवस्था वाटणे. गेले काही दिवसापासून दररोज किंवा काही दिवसात रात्री ठीक 3 ते 5 किंवा 3 ते 4 किंवा 3 या वेळेत तुमची झोप अचानक उडते का? आणि जाग आल्यावर शरीराला हलका घाम येणे किंवा खोलीत कुणीतरी असल्यासारखा भास होणे असं होतंय का? याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्मांडात जेव्हा कुंभ राशीसाठी धनयोगाची निर्मिती होत असते तेव्हा तुमची आध्यात्मिक किंवा आत्मिक ऊर्जा निसर्गाशी जोडली जाते. निसर्ग तुम्हाला झोपेतून उठवतोय कारण त्या काळात तुमच्या पूर्वपुण्याईचे फळ तुम्हाला दिले जात असते. तुम्ही मात्र याकडे दुर्लक्ष करून पुन्हा चादर ओढून झोपताय. संकेत क्रमांक 2, मंडळींनो, गेले काही दिवसात असं स्वप्न पडलंय का? तुमचे दिवंगत पूर्वज काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा एखादं जुनं मंदिर, जुना देवारा किंवा पांढरी दाढी असलेला साधू तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. असं खरोखर घडतंय का तुमच्यासोबत? हा साधा स्वप्नाचा भाग नाही. जेव्हा तुमच्या राशीवर ग्रह गुरुची कृपा होणार असते तेव्हा तुमच्या कुलदेवतेची आणि पितरांची ऊर्जा तुम्हाला जागृत करते. ते तुम्हाला सांगत आहेत की घाबरू नकोस, तुझा वाईट काळ संपलाय. संकेत क्रमांक 3, उजव्या कानात सतत एक रहस्यमय नाद किंवा घंटीचा आवाज ऐकू येणे. कधी कधी शांत बसलेले असतात आणि अचानक तुमच्या उजव्या कानात एक बारीक शिट्टीसारखा, पैंजणाचा किंवा देवळातील घंटीसारखा आवाज ऐकू येतो का? तुम्ही आजूबाजूला पाहता पण तिथे काहीच नसतं. विचार करा, असं तुमच्यासोबत का होतंय? हा विज्ञानासाठी एक असा आजार असेल मंडळींनो, एक असं आजार असेल, पण आध्यात्मिकता याला नादब्रह्म म्हणतात. केतू जेव्हा तुमच्या राशीतील नकारात्मकता खेचून घेतो आणि गुरु स्वतःची ऊर्जा तुमच्यात भरतो तेव्हा तुमच्या शरीरातील चक्रांचे कंपन बदलते आणि हा आवाज ऐकू येतो. संकेत क्रमांक 4, हातातून अचानक वस्तू सुटणे किंवा पैसा चोरीला जाणे, नाहक खर्च होणे. तुम्ही स्वयंपाकघरात काम करत असाल किंवा ऑफिसमध्ये हातातून अचानक
वस्तू खाली पडणं, काचेच्या वस्तू फुटणं किंवा खिशातून अचानक पैसे गाळ होणं, हा अनुभव तुम्ही घेताय का? मंडळींनो, तुम्हाला वाटेल हे माझं दुर्दैव आहे, पण नाही. शनी आणि राहू जेव्हा तुमच्या राशीवर आपली चाल बदलतात, तेव्हा ते तुमच्यासोबत असलेली जुनी पीडा, जुनी नजर आणि नकारात्मक ऊर्जा अशा प्रकारे नष्ट करतात. पैशाचा नाहक खर्च हा खरा तर एक मोठ्या संकटाचे निवारण असतो. थांबा. कुंभाराच्या लोकांनो, जर इथपर्यंत हे 4 संकेत तुमच्यासोबत थोडे जरी जुळले असतील ना, तर कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय लिहून तुमची उपस्थिती नोंदवा, कारण तुमची एक कमेंट तुमची श्रद्धा दर्शवते. संकेत क्रमांक 5. घरातील पाळीव प्राणी किंवा मुख्य दारापाशी कावळ्याची विचित्र हालचाल. जर तुमच्या घरात कुत्रा किंवा मांजर असेल आणि ते अचानक घराच्या एका कोपऱ्यात किंवा छताकडे बघून भुंकत असतील किंवा तुमच्या मुख्य दारावर येऊन कावळा सतत ओरडत असेल, असं घडताना तुम्ही पाहिले का? प्राण्यांना आणि पक्ष्यांना राहू केतूची बदलती चाल माणसांची आधी समजते. हा संकेत आहे की तुमच्या घराची अलक्ष्मी किंवा गरिबी ठाण मांडून बसली होती, ती आता घर सोडून चालले, कारण दारात लक्ष्मी उभी आहे. संकेत क्रमांक 6. अतिशय जवळच्या आणि विश्वासातील व्यक्तीने अचानक पाठ फिरवणे किंवा दगा देणे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःचं रक्त आटवलं, पैशाची मदत केली, रात्रीचा दिवस केला, त्याच व्यक्तीने तुमच्यावर खोटे आरोप लावले किंवा ऐनवेळी तुम्हाला धोका दिला. हा धक्का बसलाय ना तुम्हाला? ऐकताना थोडं वाईट वाटेल, पण हा बुधाचा आणि गुरुचा अत्यंत मोठा संकेत आहे. गुरु तुमच्या आयुष्यातून त्या टाकाऊ माणसांना लाथ मारून बाहेर काढतोय, जे तुमच्या प्रगतीच्या आड येत होते. निसर्ग तुम्हाला सांगतोय की आता भावनिक होणे बंद कर. संकेत क्रमांक 7. डोकेदुखी किंवा दोन्ही भुवयाच्या मध्यभागी सतत जडपणा जाणवणे. गेले काही दिवसात तुम्हाला कपाळाच्या मध्यभागी, जिथे आपण टिळा लावतो, तिथे सतत जडपणा, मुंग्या आल्यासारखं वाटणे किंवा अचानक डोके जड होणे, असा त्रास झालाय का? गोळ्या घेऊनही हा त्रास थांबत नाही. का होतंय असं? कारण तुमच्या कुंडलीतील राहूचा भ्रम तुटतोय आणि तुमची बुद्धी तीक्ष्ण होत आहे. तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती जागृत होत आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यातील चांगल्या गोष्टी वाईट आधीच जाणू लागल्या आहेत. संकेत क्रमांक 8. पूजेच्या वेळी किंवा देवाचे गाणे ऐकताना डोळ्यात पाणी येणे आणि अंगावर काटा येणे. तुम्ही देवापुढे दिवा लावतात किंवा एखादी भजन ऐकता आणि अचानक तुमच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं, घळाघळा दाटून येतो मंडळींनो, आणि संपूर्ण अंगावर काटा उभा राहतो. असं होतंय का? याचा अर्थ असा की तुमच्या आत असलेल्या आत्म्याला समजले की आता तुमचे गुप्त दुःख संपण्याची वेळ आली आहे. तुमची प्रार्थना थेट ब्रह्मांडात पोचले आणि तुमच्या गुरूंनी तुमच्या हाकेला हो दिला आहे. आता पुढचे जे संकेत अधिक धक्कादायक आहेत, विशेषतः 11वा आणि 12वा. हा संकेत जो तुमच्या आयुष्यात थेट त्या एका चमत्काराची नांदी ठरणार आहे. नीट ऐका. घरात साफसफाई करताना अचानक जुनी नाणी किंवा धार्मिक वस्तू सापडणे. अचानक तुम्ही एखादा जुना कप्पा किंवा उघडता, एखादं वर्षानुवर्ष हरवलेली सोन्याची किंवा चांदीची वस्तू, जुने नाणे किंवा एखादी धार्मिक पोथी सापडते. विचार करा, ती आत्ताच का सापडली? हा थेट महालक्ष्मीचा संकेत आहे. जेव्हा गुरु बलवान होतो, तेव्हा तो अशा गुप्त गोष्टी समोर आणतो, ज्या भाग्योदयाच्या प्रतीक असतात. संकेत क्रमांक 10. जेवणाची चव बदलणे किंवा अचानक सात्विक अन्नाची इच्छा होणे. जर तुम्हाला अचानक मांसाहार, तिखट किंवा तेलकट खाण्याची इच्छा कमी झाली असेल आणि गोड दूध किंवा साधे सात्विक जेवण जेवासं वाटत असेल, तर हा बदल जाणवला का तुमच्यात? जेव्हा शरीरात गुरुतत्व वाढते, तेव्हा तुमची आवड सात्विक बनते. हा संकेत आहे की तुमच्या शरीरातून आजारपण आणि दारिद्र्य आता कायमचं नष्ट होणार आहे. लक्षात ठेवा, आता येणारे शेवटचे 2 संकेत तर स्वतः गुरुदेवाच्या कृपेचे थेट आणि जिवंत चिन्ह मानले जातात. हे संकेत तुमच्या आयुष्याला कलटाने देणारा ठरणार आहेत. मंडळींनो, संकेत क्रमांक 11वा. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर आता लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. माझ्या घरी स्वामी येणार आहेत हे प्रत्येकाने कमेंट करायला मात्र विसरू नका. 11वा संकेत. घरात किंवा अंगणात अचानक तुळशीचं रोप आपोआप उगवणे किंवा सुकलेली तुळस हिरवी होणे. तुमच्या कुंडलीत किंवा अंगणात तुम्ही न लावताही तुळशीचे छोटे रोप उगवले आहे का? जेव्हा तुळस सुकायला लागली किंवा सुकली होती, ती अचानक हिरवीगार झाली आहे का? बघा, नीट आठवून बघा. तुळस हा बुध आणि विष्णूचा म्हणजेच गुरुचा कारक आहे. घरात तुळशीचे अचानक प्रसन्न होणे म्हणजे तुमच्या घरातील ग्रह क्लेश संपणार आहेत आणि पितृ प्रसन्न झालेत. संकेत क्रमांक 12. अनोळखी व्यक्तीकडून ऐनवेळी मोठी मदत मिळवणे किंवा तो एक कॉल, एक निरोप
एक मॅसेज, तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकलात, पैशाची नड आहे आणि अचानक एखादी अशी व्यक्ती मदतीला धावून येते जिच्याकडून तुम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. आणि विशेष म्हणजे पुढील काही दिवसात तुम्हाला एका अशा व्यक्तीची भेट होऊ शकते किंवा असा एक फोन कॉल, एक मॅसेज किंवा एक भेट जो तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलून टाकेल. हा एखादा नवीन व्यवसाय भागीदारी असू शकतो किंवा नोकरीची संधी देणारा मोठा माणूस हे दुसरे तिसरे कोणी नसून गुरु स्वतः मानवी रूपात येऊन तुमची परीक्षा घेत आहेत आणि तुम्हाला संकटातून काढत आहेत. कुंभ राशीच्या सामान्य माणसाच्या आयुष्यात सध्या काही नरकयातना सुरू आहेत हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, पण ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच लाटून नेतात. तुम्ही कधी विचार केलाय का, तुमच्यापेक्षा कमी मेहनत करणारे, कमी हुशार असणारे माणसं पुढे कशी गेले आणि तुम्ही इतकी बुद्धी असूनही तिथेच का अडकलात? कारण तुमच्या कर्माच्या स्थानावर आणि राशीवर ग्रहांची वक्रदृष्टी होती. पैशाच्या बाबत सांगायचं तर पैसा येतो, पण तो कुठे जातो, कसा खर्च होतो आणि तो कोर्ट कचेरी, आजारपण किंवा घरातल्या घरात अशा ठिकाणी खर्च होतो की महिन्याच्या शेवटी हातात रिकामेच राहतं. लग्नाचं म्हणाल तर वय वाढत चाललंय, मागून येणाऱ्याचे लग्न झाले पण तुमची बोलणी ऐनवेळी हुकते. पण थांबा, 28 जुलैच्या संध्याकाळी 6:18 नंतर ग्रहांची पट बदलणार आहेत. बृहस्पती देवगुरु गुरु आता तुमच्या राशीवर आणि तुमच्या महत्त्वपूर्ण स्थानावर आपली अमृतदृष्टी टाकत आहे. जे पैसे बुडाले होते ते मार्ग मोकळे होतील. नोकरीत अडकलेले प्रमोशन आता मार्गी लागेल. राहू, केतू आणि शनीची चाल. राहू आणि शनी जो तुमच्या बुद्धीवर भ्रम टाकला होता, ज्यामुळे तुम्ही चुकीच्या व्यवसायात किंवा ठिकाणी पैसे अडकले होते, तो भ्रम आता नष्ट होईल. शत्रू बाजूला होते. विवाह आणि नातेसंबंध. अविवाहित संबंध 28 जुलै ते ऑक्टोबर या काळात निश्चित होतील. आणि हो, अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या घरी पुढील काही दिवसात नातेवाईक, पाहुणे किंवा एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी लोकांची अनपेक्षित वर्दळ किंवा गर्दी वाढू शकते. ही गर्दी तुमच्या घरात काहीतरी मोठा आनंद घेऊन येणार असेल. मंडळींनो, 28 जुलैच्या रात्री 6:18 नंतर ते 29 जुलैच्या रात्री 8:04 या काळात तुमच्या घरातील वातावरण अचानक बदलेल. भांडणे शांत होतील. तुमच्या डोक्यावरील जे मानसिक ओझे आहेत ते हलके होईल. या 2 दिवसात तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आता मी तुम्हाला एक असा महाउपाय सांगणार आहे जो कुंभ राशीच्या लोकांना कदाचित माहिती असेल, पण तो कधी, कसा आणि कोणत्या अचूक पद्धतीने करायचा हे कोणालाच ठाऊक नाही. त्या अगोदर अजूनही आपल्या चॅनलवर आहात, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. हा उपाय 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. सकाळी 5:45 ते 7:30 दरम्यान याच काळात तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. सकाळी आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा. पिवळे वस्त्र परिधान करा. एक तांब्याचं पात्र घ्या. त्यात शुद्ध पाणी भरा. त्या तांब्यात 1 चमचा कच्चे गाईचे दूध, 1 रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान टाका. तुमच्या घराजवळ जर केळीचं किंवा पिंपळाचं झाड असेल तर तिथे जा. झाडाच्या मुळाशी हे जल हळूहळू अर्पण करा. अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम बृहस्पतीय नमः, ओम बृहस्पतीय नमः या दोन्ही मंत्राचा एकत्र मनात जप करा. जल अर्पण केल्यावर त्या ओल्या मातीचा टिळा स्वतःच्या कपाळावर आणि कंठावर म्हणजेच की गळ्यावर लावा आणि ते 1 रुपयाचं नाणं तिथून उचलून आपल्या खिशात ठेवा. हे नाणं तुमच्यासाठी चुंबकीय ऊर्जेचं काम करेल, जे पैशाला आकर्षित करेल. संध्याकाळचा एक देखील उपाय सांगणार आहे. 29 जुलै संध्याकाळी 6:45 ते रात्री 8च्या दरम्यान म्हणजेच की पौर्णिमा संपण्याच्या घरच्या तुमच्या गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवा. त्यात मीठ अजिबात घालू नका. त्या दिव्यात गाईचं शुद्ध तूप भरा. आता महत्त्वाची गोष्ट, 2 लांब वाती घ्या आणि त्या एकत्र पीळ देऊन एकच जाड वात तयार करा. याला समुख वात म्हणतात. या दिव्यात 2 अख्ख्या लवंगा ज्याचं फूल तुटलेलं नसावं आणि 1 चिमूटभर काळे तीळ टाका. हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पडून उजव्या हाताला जमिनीवर ठेवा. दिव्याचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे असावे. दिवा प्रज्वलित करताना तुमच्या गुरूंचं नाव घ्या आणि म्हणा, माझ्या आयुष्यातील दारिद्र्य, माझ्यावर केलेली नजर आणि राहू केतूचे अडथळे या शनी भस्म होऊ दे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पिठाचा दिवा कोणत्याही झाडाच्या मुळाशी मातीत दाबून टाका. तुमच्या आयुष्यातील अडथळे कसे दूर होतात ते तुम्ही स्वतः पाहाल.
मंडळींनो, लक्षात ठेवा, या 12 संकेतापैकी 3 किंवा त्यापेक्षा जास्त संकेत जर तुमच्यासोबत जुळत असतील तर गुरुपौर्णिमेनंतरचा काळ तुमच्यासाठी विशेष ठरू शकतो. त्यामुळे तुमच्यासोबत नेमके किती संकेत जुळले हे मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. कुंभारच्या लोकांनो, काळ बदलत आहे. ब्रह्मांड तुम्हाला संधी देत आहे. आता दुर्लक्षित करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. मंडळींनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कुंभ राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.